नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मायज इनोव्हेशन्स चॅनलमध्ये। आज मी मस्त असा कांद्याच्या पातीपासून बिर्याणी राईस कसा बनवायचा ती रेसिपी घेऊन आलेली आहे। हा तांदूळ मी तुकडा तांदूळ वापरलेला आहे, बासमती मोठा तांदूळ न वापरता या तांदळापासून कसा भात बनवला जातो हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप चविष्ट। तर चला ही रेसिपी पाहूया। इथे साहित्य बघूया आपण। 1 चमचा लसूण आल्याची पेस्ट, कांद्याची पात आहे ती बारीक कट करून घेतलेली आहे, त्याचा पुढचा कांदा सेपरेट ठेवलेला आहे। इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत 4 ते 5 कट करून। आता पाहूयात गरम मसाला काय काय लागेल आपल्याला। शाही बिर्याणी मसाला 1 चमचा घेतलेला आहे, गरम मसाला 1 चमचा, अर्धा पाव चमचा हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। काही खडे मसाले सुद्धा वापरणार आहे, तमालपत्र, लवंग, दालचिनी, जिरा, मिरे 4 ते 5 प्रमाणात असं आहे ते। आणि हा कांद्याची पात अशी कट करून स्वच्छ धुवून घेतलेली आधी, नंतर मी कट करून घेतलेली आहे। 1.5 वाटी तांदूळ भिजत घातलेले आहे 10 ते 15 मिनिट। तेल तूप आपल्याला फोडणीसाठी लागेल। इथे मध्यम आचेवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे। तुपाने छान फ्लेवर येतो भाताला, म्हणून मी तुपाचा वापर केलेला आहे। तुम्ही तेल वापरले तरी देखील चालू शकते। इथे 1 चमचा तूप घेऊन पुन्हा 1 चमचा मी तेल घातलेला आहे। आता त्यामध्ये खडे मसाले फोडणीसाठी घालायचे आहेत। खडे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये आपल्याला। खडे मसाले भाजून झाले की जे कांद्याची पातीची पुढचा कांदा आणि मिरची हे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। 1 मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे। कांदा भाजून झाला की लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे। एका मिनिटात कांदा भाजून होतो। कांदा भाजून झालेला आहे। आता घालूया 1 चमचा लसूण आले पेस्ट। लसूण आले पेस्ट भाजून झाली की गरम मसाले घालायचे आहेत, हळद, मीठ, गरम मसाले घालायचे आहेत। इथे मी लाल तिखट वापरत नाहीये कारण मी मिरचीच घातलेली आहे। काही सेकंद परतून झाल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये कांद्याची पात घालायची आहे कट करून घेतलेली। 2 ते 3 मिनिट कांद्याची पात आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये, तुपामध्ये। गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, मसाले जळू शकतात म्हणून। बघा 3 मिनिटांनंतर कांद्याची पात अशी भाजून झालेली आहे। आता यामध्ये घालायचं आहे तांदूळ। 15 मिनिट तांदूळ मी फक्त पाण्यात भिजत घातले होते। तुकडा तांदूळ आहे हे दावतचा, जो 60 नंबर येतो ना तो तांदूळ मी वापरलेला आहे। मोठा तांदूळ बासमतीचा नसेल तर या भातापासून पण तुम्ही बनवू शकता, या तांदळापासून तुम्ही तो बिर्याणी राईस बनवू शकता। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथे 1.5 वाटी तांदूळ मी घेतलेला आहे। आता याला मी 1.5 ग्लास पाणी घालणार आहे। पाणी कमी जास्त लागू शकते, तुम्ही तुमच्या तांदळाच्या क्वालिटीनुसार तांदळाचं पाणी तुम्ही घालू शकता। एकदा आता मी झाकण ठेवलेलं आहे। 10 मिनिटांसाठी मी भात शिजवून घेणार आहे। 10 मिनिटांनंतर झाकण काढून बघायचं आहे। पाणी कमी जास्त लागू शकते तेव्हा तुम्ही ॲड करू शकता, पण मला इथे पाण्याची गरज नाही वाटली म्हणून मी नाही घालत आहे। फक्त एकदम मिक्स करून मी पुन्हा स्लो गॅस करेन आणि त्याच्यावरती झाकण ठेवेन। पुन्हा 7 ते 8 मिनिट लो गॅसवरती आता हा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनी पाहू शकता। हा 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 मस्त
बिर्याणी भात आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता काय सुंदर, प्रत्येक शीत वेगळा पडलेला आहे। तुकडा तांदूळ आहे म्हणून कुठेही चिकट झालेला नाहीये। आधी 10 ते 15 मिनिट तांदूळ जर भिजत घातला तर भात चिकट हा होणार नाही। एकही शीत चिकटलेला नाहीये, प्रत्येक शीत सेपरेट आहे, बघू शकता तुम्ही, पहा। खायला खूप चवीला लागतो हा भात। इथे मी शाही बिर्याणी मसाला मुद्दाम वापरलेला आहे, तो बिर्याणीचा फ्लेवर येण्यासाठी। मस्त असा कांदापातीचा भात आपला तयार झालेला आहे। यासोबत तुम्ही कोणतीही आमटी घेऊ शकता। मी ते दाल फ्राय घेते। पहा काय मस्त झालेला आहे आपला हा भात, चवीला तर खूप छान लागतो। इथे मी रोस्टेड पापड, उडीद पापड ठेवलेला आहे। तर एन्जॉय करा हा भात, तुम्ही नक्की बनवा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे कळवत राहा। आशा करते तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की आवडेल। काही सजेशन असतील तर तेही तुम्ही मला नक्की करू शकता कमेंटद्वारे। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा। मी माया, पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।